नमस्कार मायबाप रसिक श्रोते हो. आज आपल्या पुढ्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एक झेंडा नावाची कविता आपल्या पुढ्यात ठेवतो. कार्यकर्ता, आमदार, खासदार, मंत्री यामधला संवाद आणि जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हा राजकीय झेंडे कसे बदलले जातात. कार्यकर्त्याला, मतदाराला विश्वासात न घेता त्यावर भाष्य करणारी ही आजची झेंडा नावाची कविता आपल्या पुढ्यात ठेवतो. कवितेचे शीर्षक आहे झेंडा. वा साहेब वा, वा साहेब वा, तुम्ही झेंडा बदलला रातोरात. बघा, कार्यकर्त्याला विश्वासात न घेता तो मंत्री असेल, खासदार असेल, आमदार असेल, रातोरात झेंडा बदलतात राजकीय पक्षाचा. ह्या पक्षातून त्या पक्षात जातात स्वार्थासाठी आणि सामान्य कार्यकर्ता तो सामान्यच राहतो आणि त्याच्या निष्ठा, स्वाभिमान पायदळीत तुडवला जातो. त्यावरच्या ह्या ओळी की साहेब वा, तुम्ही झेंडा बदलला रातोरात आणि बॅनरवरील मुंडकीही बदलली. बघा की तुम्ही झेंडा बदलला रातोरात आणि बॅनरवरील मुंडकीही बदलली. आम्हा निष्ठावंतांच्या कानाखाली मात्र तुम्ही सनसनीत लगावली. तुम्ही झेंडा बदलला रातोरात आणि बॅनरवरील मुंडकीही बदलली. आम्हा निष्ठावंतांच्या कानाखाली मात्र तुम्ही सनसनीत लगावली. पिढ्यानपिढ्या सोबत आपण पिढ्यानपिढ्या सोबत आपण लढलो सोबतीत. पिढ्यानपिढ्या सोबत आपण लढलो सोबतीत. विश्वासाचे फुटले नारळ गल्ली बोळातानं वस्तीत. पिढ्यानपिढ्या सोबत लढलो आपण सोबतीत. विश्वासाचे फुटले नारळ गल्ली बोळाताने वस्तीत. साहेब, झेंडा बदलताना आम्हा कार्यकर्त्यांना सांगून जावं की साहेब, झेंडा बदलताना आम्हा कार्यकर्त्यांना सांगून जा. आमच्या भावनांचा विचार फक्त एकदा तरी करून जा. साहेब, झेंडा बदलताना आम्हा कार्यकर्त्यांना सांगून जा. आमच्या भावनांचा विचार फक्त एकदा तरी करून जा. तुम्ही स्वतःच ठरवलं. वा साहेब, तुम्ही स्वतःच ठरवलं दुसरा झेंडा हाती घेताना. तुम्ही हे स्वतःच ठरवलं दुसरा झेंडा हाती घेताना. आमच्या भावना तुडवल्या पायदळी अविश्वासाचा मुखवटा धावताना. की साहेब, तुम्ही हे स्वतःच ठरवलं दुसरा झेंडा हाती घेताना. आमच्या भावना पायदळी अविश्वासाचा मुखवटा धावताना. सत्तेच्या लालसेपोटी सहज तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी सहज या पक्षातून त्या पक्षात जाता. सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही सहज या पक्षातून त्या पक्षात जाता. अशाने कसे हो आपण त्या मतदारांच्या लक्षात राहता. सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही सहज या पक्षातून त्या पक्षात जाता. अशाने कसे हो आपण मतदारांच्या लक्षात राहता. साहेब, आता झेंड्याची वाटू लागली भीती. साहेब, आपण झेंडा बदलता. आपण मोठी माणसं मोठ्यांमध्ये मिसळूनही जाता हो. पण आम्हा कार्यकर्त्यांना, स्वाभिमानी कार्यकर्त्यांना तुमच्या गर्दीत मिसळता नाही येत. त्यावरच्या होळी की सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही सहज या पक्षातून जाता. अशाने कसे हो आपण मतदारांच्या लक्षात राहता. साहेब, आता झेंड्याची वाटू लागली भीती. साहेब, दुसरा झेंडा हाती घेतला तेव्हा पहिला झेंडा पायदळी तुडवून गेला तपन आणि त्यानंतर घेतलेल्या दुसऱ्या झेंडा हाती घेतला. त्यावरच्या ह्यावेळी की साहेब, आता झेंड्याची वाटू लागली भीती. तुमच्या घराणेशाहीत आज निष्ठावंत आहेत किती. अनेक ठिकाणी राजकीय घराणेशाही चालवली जाते आणि त्यावरच्याच ह्यावेळी की साहेब, आता झेंड्याचीच वाटू लागली भीती. तुमच्या घराणेशाहीत आज निष्ठावंत आहेत किती. अनेक झेंड्यांच्या सावलीत आता गुदमरायला होत आहे. खरं आहे साहेब, एक सामान्य कार्यकर्ता असतो ना,
तो स्वाभिमानी कार्यकर्ता असतो आणि त्यांनी आपल्या झेंड्याखाली, दुसऱ्या झेंड्याखाली चालताना, वावरताना, आपल्यासोबत येताना त्याला गुदमरायला होतं. त्यावरच्या ह्या ओळी की अनेक झेंड्यांच्या सावलीत, त्या अनेक झेंड्यांच्या सावलीत आता गुदमरायला होतंय आमच्या भावना, निष्ठा, पायदळी. यात तुमचं काय होत जातंय? अनेक झेंड्यांच्या सावलीत आता गुदमरायला होतंय. साहेब, अनेक झेंड्यांच्या सावलीत आता गुदमरायला होतंय आमच्या भावना, निष्ठा, पायदळी. यात तुमचं काय हो जात आहे? यात तुमचं काय हो जात आहे? हल्ली हल्ली दुसऱ्या झेंड्याखालून जाताना, पुढच्या ओळी बघा की साहेब, हल्ली दुसऱ्या झेंड्याखालून जाताना दबकत दबकत जावे लागते. स्वाभिमानी ना आम्ही, मतदार, कार्यकर्ता, त्यातले काही लोक नक्कीच स्वाभिमानी असतात. एकच पक्ष आयुष्यभर घेऊन बसतात. हाच आमचा नेता, नेत्याला देव मानतात, पूजा करतात तो त्याची. आणि जेव्हा निष्ठा, स्वाभिमान पायदळी तुडवला जातो ना, त्यावेळेस साहेब मनातून केव्हाच उतरला जातो. म्हणून की हल्ली दुसऱ्या झेंड्याखालून जाताना दबकत दबकत जावे लागते. अहो, ओळखीचीच आहेत कुत्री, पण चावण्याची भीती वाटते. हल्ली दुसऱ्या झेंड्याखालून जाताना दबकत दबकत जावे लागते. ओळखीचीच आहेत कुत्री, पण चावण्याची भीती वाटते. साहेब, शेवटच्या ओळी आपल्या पुढ्यात ठेवतो. मायबाप रसिको, झेंडा नावाच्या कवितेत मतदार, कार्यकर्ता, नेता यामधला संवाद आपल्या पुढ्यात ठेवला. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी आपल्या पुढ्यात ठेवतो की साहेब आता थांबतो. साहेब आता थांबतो, मतदान हक्क बजावतो. साहेब आता थांबतो, मतदान हक्क बजावतो. बघू माझ्या एका मताने खरंच काय फरक पडतो. खरंच काय फरक पडतो. साहेब, तुम्ही झेंडा बदलला रातोरात. वा साहेब वा, तुम्ही झेंडा बदलला रातोरात आणि बॅनरवरील मुंडकी ही बदलली. आम्हा निष्ठावंतांच्या कानाखाली मात्र तुम्ही सणसणत लगावली. आम्हा निष्ठावंतांच्या कानाखाली मात्र तुम्ही सणसणत लगावली. साहेब आता थांबतो, मतदान हक्क बजावतो. बघू माझ्या एका मताने खरंच काय फरक पडतो. बघू माझ्या एका मताने काय फरक पडतो. धन्यवाद. थँक्यू.